तुम्हालाही या पद्धतीची डिझायनर बाही बनवायची आहे का? तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल. माझ्या काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी या पद्धतीने हे अस्तर घेतलेलं आहे, म्हणजे बाहीचा शेप देऊन कट केलेला आहे. त्याच्यावरती या पद्धतीने 1-1 इंचाचं दोन्ही साईडनी मी मार्किंग केलं आणि या पद्धतीचा शेप दिला आणि ते कट केलेलं आहे. मी ऑलरेडी कट केले, पण तुम्हाला समजावं यासाठी मी मेजरमेंट घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं जे मेन कापड आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर आपलं टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंचाचं मेजरमेंट. जय श्रीराम. व्यवस्थित अशी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, फास्टमध्ये खूप. तर या पद्धतीने इथे माझी शिलाई मारून झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे पूर्ण. आणि या पद्धतीने जिथे आपण जो शेप दिलेला आहे ते या पद्धतीने कट करा आणि छोटे छोटे कट लावायचे आहेत, जेणेकरून आपली जी स्लीव्ज आहे ती एकदम व्यवस्थित अशी पलटी होईल यासाठी. तर पूर्ण याला मी या पद्धतीने कट लावून घेतले आणि या पद्धतीने स्लीव्ज आहे ती आपल्याला पलटी करायची आहे. आणि याच्यावरून आता आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप पूर्ण याला व्यवस्थित अशी द्यायची आहे कडेकडेने. तर या पद्धतीने आता याला मी दाबटीप देऊन घेते. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बऱ्याच ताई काय करतात, व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करत जावा. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्ट मिळतो. तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या इतर मैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. तर या पद्धतीने आता मी हे पूर्ण स्लीव्जला टीप मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही आपली परफेक्ट अशी स्लीव्ज रेडी झालेली आहे. चेक करायचं आहे आणि सेंटरला आपण या पद्धतीने खूण करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला एक छोटंसं लटकन लावायचं आहे. तर त्यासाठी मी इथे हे 9 इंचाचं नॉड कट करून घेतलेलं आहे. 9 इंच आहे हे. या पद्धतीने आता इथे दोन्ही साईडला मी 2-2 इंचाचे चौकोनी कट करून घेतलेले आहेत. चौकोनी कापड पूर्ण चौकोन आणि या पद्धतीने याला या पद्धतीने त्रिकोण, ज्या पद्धतीने आपण नॉर्मल जी नॉडला लटकन बनवतो त्या पद्धतीने बनवायचं आहे. छोटंसं आहे, छोटंसं बनवायचं. 2-2 इंच घ्यायचं आहे चौकोनासाठी अंतर आणि कट करायचं आहे. डबल शिलाई मी मारलेली आहे इथे चांगलं पॅक होण्यासाठी. आणि दुसरे देखील त्याच पद्धतीने आता आपण बनवून घेणार आहे एकदम व्यवस्थित असं. तरी बघू शकता एक आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण दुसरेही त्याच पद्धतीने रेडी करूयात. तर दुसऱ्याला देखील मी त्याच पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे. खूप सिंपल आणि सोपी ही स्लीव्ज डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही जमेल, पहिल्याच प्रयत्नात जमेल. तर त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी इथं दुसऱ्या साईडच्या ह्याला देखील टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने आणि थोडंसं लक्षपूर्वक हे करायचं आहे. तर या पद्धतीने आपले दोन्हीही रेडी झालेले आहेत. आता इथे आपल्याला हे लटकन आहे ते यूज करायचं आहे. हे बघू शकता या पद्धतीने आपण पहिली स्लीव्ज रेडी केलेली आहे. त्याच पद्धतीने नॉर्मली एक छोटंसं वरती ठेवायचं आहे आणि त्याच्याखाली एक मोठं ठेवायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे या लटकनला. तर व्यवस्थित अशी या पद्धतीने. तर पाहू शकता हे आपले एकदम मस्त असं रेडी झालेले आहेत स्लीव्ज.